लोकसभा निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी देखील नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडल्याचं पाहायला मिळालं। उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांनी मतदानाच्या दिवशी देखील आरोप प्रत्यारोप करण्याची संधी मात्र सोडली नाही। मतदान संपल्यानंतर आता निकालाच्या दिवशी देखील दोन्ही शिवसेनेचे नेते पुन्हा एकदा भिडण्याची शक्यता आहे। पाहूया। लोकसभा निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये आरोपांच्या फैरी झडल्याचं पाहायला मिळालं। उद्धव ठाकरेंनी मतदानाला जाताना सत्ताधाऱ्यांवर टीका करण्याची संधी सोडली नाही। लोकशाही वाचवण्यासाठी जनता मतदानासाठी रस्त्यावर उतरल्याचं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय। लोक सरकारच्या जुमलेबाजीला कंटाळल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय। मतदार सगळे जुमलाबाजीला त्रासलेले आहेत आणि देशातली लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी मोठ्या प्रमाणावरती या देशातले नागरिक बाहेर पडून आपल्या मतदानाचा हक्क या पुढे सुद्धा अबाधित राहावा म्हणून यावेळेला मतदान करतात। देशात सत्ताधाऱ्यांचा मनमानी कारभार सुरू असून आजचं मतदान लोकशाहीसाठी आहे असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलंय। आज देशासाठी मतदान, आपल्या भारत देशासाठी मतदान, इंडियासाठी मतदान महत्त्वाचं आहे। आजचं हे मत तुमचं लोकशाहीसाठी आणि आपले संविधान रक्षणासाठी फार महत्त्वाचं ठरेल। तर मी प्रत्येकाला सांगेन, ज्यांच्या मतदारसंघात निवडणुका आहेत, उतरून मतदान करा। हा तुमचा अधिकार आहे आणि कर्तव्य देखील आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही उद्धव ठाकरेंचा समाचार घेतला आहे। जातीमध्ये तेढ निर्माण करणाऱ्यांना जनता घरी बसवेल असं एकनाथ शिंदेंनी म्हटलंय। सरकार विकासाचा मुद्दा घेऊन पुढे जात असल्याचं एकनाथ शिंदे यांनी सांगितलंय। विकास हा सगळ्यांनाच मिळणार आहे। विकासाचे लाभार्थी सगळेच हिंदू असतील, मुस्लिम, शीख, ईसाई सगळे असतील आणि जे काही धर्मामध्ये जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत, जातीमध्ये विष कालवण्याचा प्रयत्न करतायत, त्याला या महाराष्ट्रातली जनता थारा देणार नाही आणि या निवडणुकीमध्ये त्यांना घरचा रस्ता दाखवते। लोकसभा निवडणुकीचं महाराष्ट्रातलं मतदान संपल्यानं आता पुढच्या काही दिवस आरोप प्रत्यारोपाच्या तोफा थंडावतील अशी अपेक्षा। 4 जूनच्या निकालानंतर पुन्हा दोन्ही शिवसेनेच्या नेत्यांमध्ये नव्यानं आरोपांचा दारुगोळा डागतील यात शंका नाही। चेतन ननावरेसह ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।